राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आता आनंदाची बातमी समोर आली आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता सोमवार दिनांक 16 मार्च रोजी शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये 18 जिल्ह्यात सोडण्यामध्ये येणार आहे। गेल्या 2-3 दिवसाच्या पाठीमागे पीएम किसान योजनेचा शेतकरी बांधवांनो 22वा हप्ता जमा झाला। त्यानंतर शेतकरी बांधव प्रतीक्षेमध्ये होते की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता सरकारच्या माध्यमातून का सोडण्यामध्ये आलेला नाही, यावरती शेतकरी बांधवांनो सरकारच्या माध्यमातून राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलं की केंद्र सरकारचे 2000 रुपये तुम्हाला वेगळे येत असतात आणि नमो शेतकरी योजनेचे हे राज्य सरकारचे 2000 रुपये वेगळे येत असतात, परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला 4000 रुपये एकत्र येणार अशा पद्धतीच्या बातम्या पसरलेल्या होत्या। परंतु शेतकरी बांधवांनो तसं कधीच होत नसतं। सर्वात आधी केंद्राचे पीएम किसान योजनेचे 2000 रुपये येत असतात आणि त्यानंतर शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजनेचं वाटप होत असतं। तशा प्रकारे पीएम किसान योजनेचे शेतकरी बांधवांना गेल्या 2-3 दिवसापाठोमागे तुम्हाला सुद्धा तुमच्या बँकेच्या खात्यावरती 2000 रुपये नक्कीच आलेले असणार आहेत। फक्त त्याच शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2000 रुपये सोमवारी या ठिकाणी आज जमा करण्यात येणार आहेत। सोमवारी सरकारच्या माध्यमातून सकाळी 10 वाजता बँका उघडल्यानंतर प्रत्येक तासाला तिथून पुढे एका जिल्ह्यामध्ये वाटप सुरू होईल। म्हणजे 10 ते 11 एका तासामध्ये शेतकरी बांधवांनो फक्त एक जिल्ह्यांमध्ये वाटप होईल। 11 ते 12 वाजेपर्यंत दुसऱ्या जिल्ह्यामध्ये वाटप होईल। असं वाटप पुढे चालूच राहणार आहे। या 18 जिल्ह्यामध्ये पूर्णपणे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता असं सोमवारी सकाळी 10 वाजता बँका उघडल्यानंतर 10 वाजल्यापासून पुढे रात्री 12 वाजेपर्यंत 18 जिल्ह्यांमध्ये 18 तास पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी असाल आणि त्याचबरोबर पीएम किसान योजनेचे लाभार्थी देखील असाल तर पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या 18 जिल्ह्यांमध्ये पैशाचं वाटप होणार आहे हेच आपण शेतकरी बांधवांनो या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती आज या ठिकाणी घेणार आहोत। त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो तुम्ही जर या YouTube चॅनलवरती नवीन आलेला असाल तर लगेच या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की सेट करा, जेणेकरून तुम्हाला अशीच योजनांविषयी नमो शेतकरी विषयी पीएम किसान विषयी माहिती मिळत राहील। तर आता चला पाहूया सविस्तर अपडेट। लक्षात ठेवा, पहिला टप्पा सोमवारी 16 मार्च रोजी वाटप होईल आणि त्यानंतर जो दुसरा टप्पा आहे तर तो 1 एप्रिलला देखील वाटप होऊ शकतो। अशी पुढच्या टप्प्याची काय अपडेट आलेली नाही, परंतु आज पहिला टप्पा वाटप केला जाणार आहे त्याची मी जिल्ह्यांची यादीसह दाखवणार आहे। त्याकरिता शेतकरी बांधवांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला। त्यामुळे सोमवारी जर का तुम्हाला पैशांचं वितरण पाहिजे असेल तर तुमचा जिल्हा नेमके कोणत्या लिस्टमध्ये येतोय या ठिकाणी बघणं तुमच्यासाठी शेतकरी बांधवांनो अत्यंत महत्त्वाचं आहे की प्रत्येक शेतकरी बांधवांना वाटत होतं की पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे पैसे आम्हाला मिळालेत म्हणल्यावर आम्हाला नमो शेतकरी योजनेचे पण सर्वांना पैसे मिळतील, परंतु तसं शेतकरी बांधवांनो अजिबात नाहीये। राज्य सरकारचे नेम वेगळे असतात, म्हणजेच नमो शेतकरी योजनेचे नेम वेगळे असतात। शेतकरी बांधवांनो केंद्र सरकार त्या ठिकाणी म्हणजेच नरेंद्र मोदी साहेबांचे नेम वेगळे असतात। केंद्र सरकारचे नेम या ठिकाणी पूर्णपणे वेगळे आहेत। कोणतीही ती शेतकरी बांधवांची म्हणजेच की चौकशी करत नाहीत। सरसकट गरीब असू दे श्रीमंत असू दे सर्वांना पैसे या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे येत असतात, परंतु शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजना ही राज्य सरकारच्या माध्यमातून चालवली जाते। त्यामुळे हे जे पैसे आहेत हे सर्वांनाच बँकेच्या खात्यावरती येत नसतात। हे तुम्ही शेतकरी बांधवांनो सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे। नमो शेतकरी योजनेची नियमावली थोडीशी कडक आहे, परंतु पीएम किसान योजनांची नियमावली एकदम सॉफ्ट आहे। त्यामुळे सर्वांना सरसकट पीएम किसान योजनेचे पैसे तुम्हाला आलेले आहे, परंतु नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये नेमके कोणकोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार आहेत, कोणकोणत्या बँकेच्या खात्यावरती शेतकरी बांधवांना मिळणार आहेत, कारण सरकारच्या माध्यमातून 2000 कोटी रुपयांचा निधी फक्त याच बँकांना अदा करण्यात आलाय। मग नेमकं त्या बँका कोणकोणत्या या ठिकाणी आहेत, सरकारने 2 ते 3 दिवसांच्या पाठीमागे दोन्ही हप्त्यांचा JR या ठिकाणी काढलेला होता शेतकरी बांधवांनो, तर त्याचे पैसे सरकारच्या माध्यमातून तुमच्या देखील खात्यावरती सोडण्यामध्ये येत आहेत। तर तुम्हाला सुद्धा शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेचे पैसे मिळाले असतील आणि नमोच्या हप्त्याची तुम्ही वाट बघत असाल
त्यामुळे पीएम किसान योजनेचे पैसे ज्या बँकेत मिळालेत त्याच बँकेच्या खात्यावरती पहिला टप्पा 18 जिल्ह्यांसाठी निवडण्यामध्ये आला आहे. आता नेमके ते कोणते 18 जिल्हे आहेत, त्या 18 जिल्ह्यापैकी तुमचा जिल्हा आलेला आहे की नाही हे देखील सविस्तरपणे शेतकरी बांधवांनो तुम्हाला पाहायचं आहे. आता 2 ते 3 मिनिटांमध्ये तुम्हाला 18 जिल्ह्यांची यादी दाखवणार आहे. त्यानंतर तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून काही कामे करण्यामध्ये सांगण्यामध्ये आलेले आहेत ते देखील कामे आपण लास्ट मध्ये पाहणारच आहोत. त्यापूर्वी नेमके कोणते 18 जिल्हे आहेत, त्या 18 जिल्ह्यामध्ये सोमवारी 16 मार्च रोजी वितरित केलं जाणार आहे त्या जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया. तर चला आता जिल्ह्यांची यादी पाहूया. तर नंबर 1 वरती आहे जळगाव. जळगाव मधील जर शेतकरी असाल तुम्ही पण नमो हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, त्याचबरोबर तुम्हाला देखील असं वाटत असेल की नमो हप्ता नेमके आमच्या खात्यावरती कधी जमा होणार, तर जळगाव मधील सर्व शेतकरी बांधवांना आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. जळगाव मधील सर्व शेतकरी बांधवांना आता नमोचा हप्ता वितरित केला जाणार आहे. त्यानंतर जिल्हा आहे बुलढाणा. बुलढाणा मधील जर शेतकरी असाल, बुलढाणा मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही पण नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर आता बुलढाणा मधील सर्व शेतकरी बांधवांची ही प्रतीक्षा संपलेली आहे. तुम्हाला देखील नमोचा हप्ता लवकर जमा केला जाणार आहे. त्यानंतर जालना मधील जर शेतकरी असाल, तुम्ही पण नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, जालना मध्ये राहून कोणत्या तरी एका तालुक्यामधील शेतकरी असाल, तरी देखील तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुम्हाला देखील राज्य सरकारच्या माध्यमातून नमोचा हप्ता वितरित केला जाणार आहे. त्यानंतर बीड मधील जर शेतकरी असाल, तुम्ही पण नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, बीड मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्हाला देखील असं वाटत असेल की नमोचा हप्ता नेमके कधी जमा होणार, तर आता बीड मधील ही सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. बीड मधील सर्व शेतकरी बांधवांना राज्य सरकारच्या माध्यमातून आता म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वितरित केलं जाणार आहे. त्यानंतर भंडारा मधील जर शेतकरी असाल, तुम्ही पण नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, भंडारा मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, तर आता ही प्रतीक्षा तुमची देखील संपलेली आहे. भंडारा मधील सर्व शेतकरी बांधवांना आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. राज्य सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेच्या पाठोपाठच आता नमोचा हप्ता सुद्धा भंडारा मधील सर्व शेतकरी बांधवांना देण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर चंद्रपूर मधील शेतकरी असाल, तुम्ही पण नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तुम्हाला देखील असं वाटत असेल की नमोचा हप्ता कधी जमा होणार, तर आता ही प्रतीक्षा तुमची देखील संपलेली आहे. तुम्हाला देखील आता राज्य सरकारच्या माध्यमातून 2000 रुपये हप्ता असा दिला जाणार आहे. त्यानंतर कोल्हापूर मधील शेतकरी असाल, तुम्ही पण नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर आता ही प्रतीक्षा तुमची देखील संपलेली आहे. कोल्हापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना 2000 रुपये हप्ता दिला जाणार आहे. त्यानंतर लातूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. लातूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमो हप्ता दिला जाणार आहे. त्यानंतर नागपूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता एकत्रपणे नमोचा 8वा हप्ता दिला जाणार आहे. पीएम किसानच्या पाठोपाठच नमो हप्ता जमा केला जाणार आहे. त्यानंतर पालघर परभणी मधील जर शेतकरी असाल, तुम्ही पण नमो हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. तुम्हाला देखील नमो आणि पीएमचा हप्ता तर जमा झाला असेल, तुम्हाला आता नमो म्हणजेच की पीएम किसान योजनेच्या पाठोपाठच नमो हप्ता दिला जाणार आहे. त्यानंतर नंदुरबार मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. नंदुरबार मध्ये सुद्धा नमोचा हप्ता जमा केला जाणार आहे. त्यानंतर सोलापूर सातारा या जिल्ह्यात सुद्धा नमो हप्ता जमा केला जाणार आहे. त्यानंतर रायगड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता नमोचा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर सांगली सिंधुदुर्ग मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे. सांगली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे. ठाणे, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यात सुद्धा पूर्णपणे नमोचा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे. त्याचबरोबर आता तुम्हाला KYC करण्यामध्ये सांगण्यामध्ये आलेले आहे आणि बँक खात्याशी आधार लिंक असणे अतिशय आवश्यक आहे. हे 2 कामे शेतकरी बांधवांनो लवकरात लवकर पूर्ण करा. त्यामुळे अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.